गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. आपल्या सोबत इथं शहर वाहतूक शाखेचे PI साहेब आपल्या सोबत आहेत. सर, ही जी कारवाई इथं राणा बाजारमध्ये होते या संदर्भात आपण काय म्हणतो? आजचा दिवस आठवडी बाजाराचा आहे, शनिवार आहे आणि आज जास्तीत जास्त ग्राहक या ठिकाणी येतात, कस्टमर येतात. तर या ठिकाणी कस्टमरला फिरकण्यासाठी जास्तीत जास्त मोकळी जागा पाहिजे. कस्टमरची गर्दी जास्त होत आहे या ठिकाणी आणि येण्या जाण्यासाठी वाहनांना जे एमर्जन्सी वाहने आहेत, जसे अग्निशामक आहे, ॲम्ब्युलन्स आहे, पोलीसचे वाहनं आहेत, महापालिकेच्या गाड्या आहेत, या ठिकाणी फिरत्या असल्या पाहिजे, सहज गेल्या पाहिजे. या ठिकाणी हा जो टाईम आहे, या ठिकाणी एवढे वाहनं लागलेले आहेत, हा टाईम नाही आहे वाहनं लावण्याचा, हा खाली ठेवण्याचा आहे. यांना जो टायमिंग दिलेला आहे 11 ते 4 वाजेपर्यंत, दिवसाचे 11 ते 4 आणि रात्रीचे 9 ते दुसऱ्या दिवशीचे सकाळी 6 वाजेपर्यंतचा यांना माल उतार करण्याचा हा एक टायमिंग दिलेला आहे अधिसूचनेनुसार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, या ठिकाणी जरी पोलीस जरी असला, काही काढायला गेला तर अटॅकचे सुद्धा प्रकार होतात, लोक अरेरावी करतात. त्यामुळे ही मजबूरच मोहीम राबवावी लागत आहे. तर मागच्या हप्त्यामध्ये इथं एक आपल्या कर्मचाऱ्यावरती काही व्यापाऱ्यांनी हात उचलला होता, त्या संदर्भात त्यांच्यावर कारवाई झालेली आहे का? हो, कारवाई झालेली आहे. पोलिसावर अटॅक म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे. जळगाव आपलं शनीपेठ पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि आरोपी सध्या कारागृहामध्ये आहे, मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये. तरी त्याची दिवसभरची वर्दळ असते, या वर्दळच्या संदर्भात आपण कुठली कारवाई करणार आहात? यामध्ये एकच होऊ शकते, सार्वजनिक रहदारी अडथळा करणे. मोटार व्हेकल ॲक्टनुसार ही दंडात्मक कारवाई केली जाते. अजून याच्यामध्ये काय नवीन बदल आणण्याचे आपले प्रयास आहे का? आता नगरपालिका म्हणजे नवीन बदल ही महानगरपालिकाच करू शकते, आयुक्त साहेब करू शकतात, त्यांचे विशेष अधिकार आहेत. व्यापारी मंडळाची जे आपले बोटस गॅरेजचे आहेत, म्हणजे संघटनेचे सभासद आहेत आणि जी आपली माथाडी कामगार युनियनचे आहेत काही पदाधिकारी, यांची आणि पोलीस प्रशासन यांची एक संयुक्त मीटिंग झालेली आहे. त्यामध्ये सर्व यांना नियम वगैरे सर्व सांगितलेले आहेत आणि प्रशासनाची जबाबदारी सुद्धा यांना ठरवून दिलेली आहे. तर आपण दरवर्षी रस्ते सुरक्षा अभियान हा कार्यक्रम राबवतो, त्यावेळेस पण आपण या लोकांना मार्गदर्शन करत राहता, तरी त्या लोकांवरती कुठल्याच प्रकारचा फरक पडत नाही. त्या संदर्भात आपलं काय म्हणणं? नाही, पडेल ना, निश्चित पडेल. नगरपालिका या ठिकाणी जे अतिक्रमण झालेले आहे व्यापाऱ्यांचे ते काढणार आहे, त्यानंतर फरक पडेल ना, निश्चित पडेल, नाहीतर कारवाई होईल त्यांच्यावर. ओके, थँक्यू. बाजारातील बघू शकता बद्रीनाथ चांडकेंच्या दुकानासमोर आता आपण उभे आहोत आणि आपण इथल्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधणार आहोत की कशा प्रकारे या लोकांची इथं विटंबना केली जात आहे. दादा, आपलं नाव काय? संजय बद्रीनारायण कॅन्डर. राणा बाजारमध्ये जी कारवाई होत आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं? नाही, कारवाई योग्यच आहे. अतिक्रमण खूप वाढलंय, ट्रॅफिक सेन्स लोकांनी ठेवला नाहीये, पार्किंग कुठेही करून जाता लोक. भाजी बाजाराला येणारे लोक इथे दाणा बाजारला पार्किंग करून जातात. काही ट्रका विनाकारण उभ्या राहतात, फक्त जागा अटकवून ठेवतात. जी कारवाई करण्यात येत आहे ही कारवाई आपल्या मते योग्य आहे का? योग्य आहे, 100% योग्य आहे. आपल्यासोबत इथं राणा बाजाराचे मेन अध्यक्ष साहेब आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण की या कारवाई संदर्भात त्यांचं म्हणणं काय. मी अशोक दूत, दाणा बाजार अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन. मागील काही दिवसापासून आपलं ट्रॅफिक विभागाचं दाणा बाजारमध्ये वाहतूक सुरळीत करण्यामागे पर्याय चालू होते. यासाठी त्यांना 2-3 पर्याय दिले, जेणेकरून त्यामुळे ते वाहतूक सुरळीत होईल. पहिला पर्याय त्यांना आम्ही सांगितला होता, इथे वन वेचं पालन केलं जात नाही. वन वेचं पालन कधी केलं तर समोरून गाड्या येणार नाही
त्यामुळे ट्रॅफिक जाम होणार नाही. दुसरं, दोघी बाजूला दाणा बाजारच्या अतिक्रमण फार झालेलं आहे. अतिक्रमण एवढं जास्त झालेलं आहे, त्यामुळे गाड्या बाहेर निघत नाहीये. या कारवाईच्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? या कारणाच्या संबंध साहेब यांनी या 2-3 पर्यायावरती लक्ष द्यायला पाहिजे. ते लक्ष दिलं तर ऑटोमॅटिक 70 ते 80% त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जातो, अशी आम्ही ग्वाही देतो 100%. या कारवाईमध्ये आपल्या चुकीचे खूप नुकसान होतं त्या संदर्भात आणि आता त्याच्यानंतर आम्हाला यांनी बोलवलं होतं आयुक्त साहेबांनी. त्यांनी आमची मिटिंग घेतली होती. त्यांनी म्हणे तुमचे काही दुकानाचे शेड बाहेर आलेले आहे. पहिले 2.5 फूटचं त्यांनी परवानगी होती, ती आता 5 फूटपर्यंत केली आहे. 5 फूटच्या बाहेरचे तुमचे शेड किंवा ओटे असतील ते काढून टाका. त्यांना आम्ही शाश्वती दिली का जे आमच्या दुकानदाराचे 5 फूटच्या वरती जे काही शेड किंवा ओटे असतील ते आम्ही काढून टाकू. त्यांनी 8 दिवसाची आम्हाला मोहलत दिलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही आमच्या हिशोबाने आम्ही सगळं ते सांगतील त्याप्रमाणे करून टाकू. पण त्यांनी या 2 पर्यायावरती त्यांनी कधी लक्ष दिलं तर कोणालाच त्रास होणार नाही. या कारवाईच्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? या कारवाईच्या कारवाई योग्य आहे का? नाही साहेब, हे कार्य म्हणजे त्यांनी आता वेळ ठरवून दिलेला 11 ते 4 पर्यंत गाडी आणावी, त्याच्यानंतर आणू नये, हे वेळ फार चुकीची आहे. आम्ही त्यांना सांगितलं 11 ते 5 द्या, त्याच्यानंतर ऑफिसेस आणि तुमचे बँका आणि शाळा सुटा. त्यामुळे 5 ते 7 पर्यंत त्यांनी ट्रॅफिक आम्ही इथे बंद करू. 7:30 नंतर वापस सकाळी 7 वाजेपर्यंत द्या, असं त्यांनी आम्ही टायमिंग दिलेलं आहे. या टायमिंगमध्ये एवढं काम होऊ शकतं आणि एवढं त्याला काही वाहतुकीला एवढा त्रास होणार नाही. आपण जी कारवाई आता होते या संदर्भात जे आपल्याला पत्र मिळालेलं आहे नगरपालिकेचे अतिक्रमण काढण्यात यावं, या संदर्भात आपण सगळ्या व्यापाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे. हा, आमचं बोलणं झालं. आताच मिटिंग झाली होती. आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांना सांगितलं होतं 5 फुटापर्यंत आपलं शेड आणि ओटे असतील त्याला काही हरकत नाही. 5 फुटाच्या वरती काही आपले शेड ओटे बाहेर येत असतील ते आपण स्वतःहून काढून टाकावे. त्यानंतर नगरपालिकेची कारवाई 8 दिवसानंतर होणार आहे. त्या संदर्भात आज आम्ही मिटिंग घेतली होती. सगळ्यांना याबद्दलची कल्पना दिलेली आहे. त्याबद्दल कोणा व्यापाऱ्याची नाराजगी नाही, कारण की आम्हाला सहकार्य करणार आहे. आम्हाला पण रस्ता आहे ना मोकळा पाहिजे. पण त्याच्या मागे साहेब अजून काय ट्रकवाल्यांनी पण सहकार्य करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. मागे आमची आयुक्त सोबत एक मिटिंग झालेली होती. इथं ठरलं होतं की व्यापाऱ्यांचे ओटे आणि शेड तुळू मोजमाप करून आम्हाला पट्टे आखणार होते. तोपर्यंत आमच्यावर कार्य करणार नाही. मधून मधून हे पेंटान साहेब येत आहे आणि ऑनलाईन चलन टाकून देत आहे. साहेब यांना ते थांबावं लागेल. आणि आमचं असं म्हणणं आहे साहेब की हे वन वेचे जर अंमलबजावणी झाली तर 100% ते म्हणजे ते ट्रॅफिकचा जो विषय आहे ते संपून जाईल. आणि दोघा साईडला जर आपण ट्रॅफिक पोलीस दिले आपल्याला सुभाष चौकात किंवा कॅनॉर ऑप्टिकलकडे, तर तिकडे पण ट्रॅफिकचा म्हणजे विशेष त्रास होणार नाही. तर वन वे आमचं एकच म्हणणं सर का वन वेची अंमलबजावणी करावा. आम्ही ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे मेंबर आहे ते, आणि इथे आम्हाला पोलीस कारवाई अशी होते की बुवा तुम्ही गाडी काढायची तिकडनं 4च्या नंतर ते गाडी ते राहू देत नाही. आणि साहेब येता तरी गाडी काढायला होता आम्हाला. पण ते गाडीचं काही ट्रॅफिक होत नाही इथे, आणि आम्ही इथे जितकं झाले तितके सहकार्य करता, ट्रॅफिक होऊ देत नाही ते. आणि जर संध्याकाळी 9च्या नंतर जर पोलीस प्रशासन सांगणार आहे की तुम्ही गाडी भरा, तर ते शक्य नाही सर. ते आम्ही ते मिटिंग पण करून आले तिथे, आणि मिटिंगमध्ये पण आम्ही तेच बोलले ते. पण तरी प्रशासन संध्याकाळी येतात, ते म्हणतात गाडी काढायचा मेमो भेटणार आहे. नमस्कार, मी मनोज सपकाळे, अदालत टाइम्स जळगाव. आपण आता जळगाव शहराच्या दाना बाजार परिसरामध्ये आहे, आणि इथं मागच्या हप्त्यामध्ये काहीतरी पोलिसांचा आणि व्यापाऱ्यांचा काहीतरी इथे वादविवाद झाले होते. त्या संदर्भात इथं खूप मोठी कारवाई पोलीस डिपार्टमेंट करून इथं करण्यात येत आहे. त्या संदर्भात आपल्यासोबत काही इथले कर्मचारी वर्ग पण आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की काय समस्या आहेत त्यांना दिवसभरामध्ये, की दाना बाजारमध्ये इतर दिवसभर काम करतात हे लोक, त्यांना जी कारवाईच्या समोर जावं लागतं त्या संदर्भात त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण ऐकून घेऊ. नाव दादा. नमस्कार, माझं अण्णा चौधरी, दाना बाजार एसोसिएशन मधला मी एक सभासद आहे. दाना बाजार मध्ये साहेबांचं म्हणणं असं आहे की 45 मिनिटांमध्ये गाडी भरा आणि खाली करा. ते होणारच नाही. हा दाना बाजार आहे. दाना बाजारमध्ये गाड्या येतील, माल भरेल, ती जाईल, याची काही नाही. आणि साहेबांनी झालेले आता साहेब राऊंड मारायला आलेले होते. जी कारवाई इथं होते या संदर्भात आपलं काय म्हणणं? आता सध्या तर कारवाई थांबवलेली साहेबांनी. साहेब म्हणे आता 2-4 दिवस जो डिक्लेअर येईल निकाल, त्याच्यानंतर कारवाई करणार. परत तुमचं काम इथं थांबलेलं आहे, हो, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, किंवा तुमच्या पोटाची जी संधी आहे ती इथं थांबवण्यात आलेली आहे, त्या संदर्भात आपलं काय म्हणणं? आता तर जे आहे ना, हे पोलिसांमुळे म्हणजे जसं ट्रॉफिकमुळे वगैरे बाहेरून कोणी माल आणतही नाही. इथं बाहेरच्या लोक जातात आणि तिथून माल घेऊन जातात. इथं कोणी 90% येत नाही. आता आपण बघू शकता कशा प्रकारे या लोकांना या कारवाईच्या समोर जावं लागतंय.